महत्वाची विकेट इथून मात्र थर्ड अंपायर रेफर केला जातोय. करण मडवी पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेत की नाही हे आता मात्र पाहिलं जाईल. ऑनफिल्ड अंपायर जो डिसिजन असेल तो इथून मात्र आता लाईव्ह इथून चालू झालाय. ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय असेल तो इथून मात्र आपण द्यायचा आहे. दोन्ही पंचांनी आपण संवाद साधा कारण आता इथून मात्र लाईव्ह चालू झालाय. नॉट आउट या निर्णयाचं आपण स्वागत करूया. चला शिवशक्ती धाकटी संघांना लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे कारण थोडासा टेक्निकल इश्यू होता आणि इथून मात्र साईप्रीत लाईव्ह आपल्यासोबत जोडले जातात. कालच्या रात्रीमध्ये तब्बल 1 लाख त्यांचे सबस्क्रायबर सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून इथून कंप्लीट झालेत आणि आज मात्र इथं खूप मोठं सेलिब्रेशन पाहायला मिळेल. सिल्वर बटन त्यांना पाहायला मिळेल. इथून पुन्हा एकदा नयन समोर करण मडवी इथून मात्र स्क्वेअर एक पंचांच्या वरतून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग च्या दिशेनं गोलीच्या वेगाने चेंडू झालाय. सीमारेषा पलीकडे करण मडवीनं आपला अकाउंट ओपन केलाय 4 धावेनं. तीन चेंडूमध्ये तब्बल इथून मात्र आपण पाहू शकता 11 धावा. बराच काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतायत. जेलखाली क्षेत्ररक्षक आणि इथून मात्र गोल्डन विकेट. करण मडवी इथून मात्र होतील जेलबाद. पहिला आदरा बसेल 9 तरुण चिरली या संघाला. एक गोल्डन विकेट करण मडवी. कालच्या दिवसामध्ये गावठाणचा करण मडवी तर चालला नव्हता आणि आज मात्र चिरल्याच्या करणनं सुद्धा नाराज केलंय. तिसऱ्या क्रमांकावर गौरव रसाल आपल्या नॉस्टर इंडला पाहायला मिळतील. इथून गोलंदाज नयन करत कमबॅक करून देतोय. बरेचसे आज प्रेक्षक ऑनलाईन जोडले जात आहेत त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून. या वेळचा चेंडू शरीरापेक्षा दूर फेकण्याचा पर्याय नव्हता. खरं तर सोडून दिलाय. लेफ्ट केलाय चेंडूला. इथून पंचांचा इशारा आलाय. आउटसाइड ऑफ स्टंप. इथून पहिला अवांतर चेंडू पाहायला मिळेल. धावपट्टावर धावा लागल्या गेल्यात 12 धावा. आपण कौतुक करूयात खरं तर या नवतरुण चिरली या संघाचं. एक षटकार चैतन्यच्या बॅटमधून सुद्धा आलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा इथून प्रयत्न आणि इथून मात्र हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावपटलावर धावा स्थिर असतील त्या म्हणजे 12 धावा. आज बरेचसे प्रेक्षक जोडले जातात ऑनलाईन कारण आज या परिसरातील बरेचसे संघ आहेत आणि या बऱ्याचशा शुभेच्छा या संघांना सुद्धा येतात. इथून मात्र पुन्हा एकदा नयन करत तैनात असतील गोलंदाजीसाठी. समोर चैतन्य मडवी. काय फटका आहे इथून आपण पाहू शकतोय. हा चेंडू चाललाय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात पण इथून मात्र प्रयत्नांना आलंय अपयश. चेंडू जाईल ओव्हर द रोप. मिळतील चैतन्य मडवीला आणखीन 4 धावा. हॅलो
थँक्यू. नीरज राणावत सरांना विनंती करतो की आपण आता लगेच जा मैदानात. ॲज अ ऑफिशियल अंपायर या स्पर्धेमध्ये संदीप पाटील सर जासई, नीरज राणावत सर आणि हेमंत कोहली माहुलगाव आणि गणेश बाविस्कर सर घाटकोपर हे चारी पंच तुम्हाला या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं पाहायला मिळतील. तर पहिला तुम्ही विचार केला तर इथे षटक कंप्लीट झाल्याने पहिल्या षटकामध्ये अतिशय दमदार अवस्थेमध्ये जरी करण मडवी लवकर बाद झाले असले तरी सुरुवात मात्र भरपूर चांगली झाली. ती चिरले टीमची 16 धाबा 1 गडी बाद. एका षटकात इथे खेळ समाप्त झालाय. धावपट्ट्यावर धाबा लागले गेले 16 धाबा. इथून एकूण आपण पाहू शकतो प्रथमतः नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय खरं तर शिवशक्ती धाकटीजी या संघानं. आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना नवतरुण चिरली संघाची एक दमदार सुरुवात. खरं तर 16 धाबा पाहायला मिळतात. चैतन्य मडवीच्या बॅटमधून एक षटकार, एक चौकार आलाय. या अगोदर करण मडवीने एक चौकार ठोकला होता मात्र तो स्वस्तामध्ये बाद झालाय. आणखी इथून 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या नवतरुण चिरली संघाला खूप साऱ्या शुभेच्छा विनोदराम पाटील गावठाण यांच्या वतीने सुद्धा आल्यात. नेहमीच खरं तर विनोद स्पोर्ट चिरली या नावानं जेव्हा जेव्हा संघ खेळलाय तेव्हा नेहमीच विनोदराम पाटील यांना एक तरी बक्षीस त्यांनी मिळवून दिलंय आणि आज या चिरली संघाला भरभरून शुभेच्छा. विनोदराम पाटील जासी दागाव विभाग काँग्रेस अध्यक्ष यांच्या वतीनं या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. जाऊया इथून गोलंदाज दाखल केले जातील दुसरे षटक हाताळण्यासाठी. रोहित गरत समोर आहेत गौरव रसाल आणि गौरव रसालसाठी बक्षीस लागलं जात आहे स्मायरा आशिष ठाकूर यांच्या वतीनं. चौकारांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपये दिले जातील आणि षटकारांच्या हॅट्रिकसाठी सुद्धा 1000 रुपये दिले जातील. आज तब्बल तिसऱ्या रात्रीमध्ये आशिष ठाकूर यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. जाऊया गोलंदाज पुन्हा एकदा रोहित गरत तिथून तैनात झालेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथून आपण पाहू शकताय. हा चेंडू समोर टाकला होता आणि त्यानंतर थोडासा आतमध्ये वळवलाय आणि खरं तर शिवशक्ती धाकटीजी संघासाठी आमचे समालोचक संयमजी घरत आणि यांच्या वतीनं सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. सातत्यानं या परिसरामध्ये संयम घरत यांचा सुद्धा आपण आवाज ऐकत असो. त्यांच्या वतीने सुद्धा शुभेच्छा देऊयात. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन खराब आहे. बराच काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतात पण इथून मात्र एक ही जेल सुटली जाते. गौरव रसालची इथून मात्र जेल सुटलाय. 2 धाबा इथून जोडल्या जातील. ही विकेट खरं तर महत्वाची आहे कारण गौरव रसालला मिळालेलं जीवनदान या स्पर्धेमध्ये काही घडू शकतंय. सातत्याने जर पाहायला गेला तर असे सातत्याने क्रिकेटमध्ये पाहायला गेला तर जेल सुटल्यानंतर तो फलंदाज एक वेगळ्या कॉन्फिडन्स लेवलने खेळत असतो. पण इथून गौरव रसालचा जेल सोडलाय आणि इथून मात्र आणखीन 2 धाबा जोडल्या जातील आणि 2 धाबीनिशी धावपट्टावर आपण धावा पाहू शकताय 18 धाबा. रोहित गरत चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. 2 चेंडू त्याने फेकलेत, 2 धाबा खर्ची केल्यात. अगदी स्वस्तामध्ये करण मडवी बाद झालेत आणि इथून मात्र नवतरुण चिरलेला आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये चैतन्य मडवी नेताना पाहायला मिळतोय जो सध्या नॉनस्ट्राईक एंडला आहे. रोहित इथून पुन्हा एकदा तैनात असेल. बरेचसे आज प्रेक्षक आपल्यासोबत जोडले जातील. यावेळी बॅटची कडा बॅटला ब्रश घेऊन स्लीप मध्ये इथून चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि इथून मात्र एक महत्वाची विकेट. गौरव रसाल होतील जेल बाद. तर बघा सर्व टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की तुमच्याकडे 20 मिनिटं असतील 4 षटकासाठी तर जास्त उशीर घेऊ नका. आपल्याला विनंती असेल 20 मिनिटांमध्ये एक इनिंग कंप्लीट आणि एक इनिंग झाल्यानंतर जर पाहायला गेला तर लगेच नाणेफेकी सुद्धा केली जाईल. आता वेळेचं बंधन असेल. नेक्स्ट मॅच लगेच याचे नाणेफेकी करण्यासाठी यापुढे होणारा सामना यापुढे होणारी मॅच ओडापोन वहाड विपक्ष सुरुंगपाडा. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे लगेच आता कॉमेंट्री बॉक्स आपण जोडली जा. इनिंग संपायच्या अगोदर ही दोन्ही कॅप्टनला विनंती आहे. यावेळी डावकर त्याची फलंदाज आपण पाहतोय ऋषिकेश पाटील ऑस्ट्रेलियाला आहेत पण रोहित गरजचे इथून कौतुक करूयात. काय चांगली गोलंदाजी केलंय. सातत्याने या खेळाडूला आपण व्यावसायिक क्रिकेट खेळताना बऱ्याच खरं तर प्लॅटफॉर्मवर पाहिलाय. गावदेवी गावठाण संघातून खेळलाय आणि या खेळाडूंना अक्षरशः आता मात्र आपल्या नावाचा बोलबाला या संपूर्ण पंचकृषीमध्ये पनवेल उरण तालुक्यामध्ये खालापूर आणि बऱ्याचशा मुंबईच्या मैदानामध्ये आपल्या गोलंदाजी छाप सोडलाय. इथून मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. शरीरावर आदळणारा चेंडू इथून मात्र दुसरी धाव धोक्याची ठरू शकते. डेंजर इंड धावत होते पाहू शकता इथं आणि इथून मात्र तिसरी धाव होईल का मैदानामध्ये.
सहजरित्या बाद झाली असते, पण चेंडू हातातून निसटलाय आणि त्यावर थोडेसे नाराज असतील दिनेश सुद्धा. इथून मात्र पंचांचा इशारा आलाय, नो बॉल, 9+2 अशा 3 धाबा ओव्हर स्टेप पाहायला मिळतोय. आणि इथून मात्र 3 धाबा निश्चित धावपटला धावा आपल्याला पाहायला मिळतील, त्या म्हणजे तब्बल 21 धाबा, 21 रन्स. जरी 9 चेंडू असला तरी फलंदाज बाद झाला असता, पण हातातून चेंडू निसटलाय आणि त्यानंतर मात्र 2 धाबा कंप्लीट झाल्यात. आणि इथून मात्र येणारा हा चेंडू पुढील फ्री हिट असेल. ऑनस्ट्राईकला ऋषिकेश पाटीलला पाहतोय, डावकरी हाताचा फलंदाज आहे. धावपट्टा धाबा लागले गेल्यात 21 धाबा. या षटकामध्ये कमी धाबा आल्यात कारण सुरुवातीला षटकार चौकार पाहायला मिळाले होते, पण यानंतर रोहितनं थांबवलंय. नवतरुण चिरली या संघाला. शिवशक्ती धाकटी संघ आपण पाहतोय चांगल्या रीतीने क्षेत्ररक्षण. इथून हा फ्री हिटचा चेंडू प्रहार केलाय, पण एलिव्हेशन कमी आहे, बराच काळ चेंडू हवेमध्ये. इथून हा फ्री हिटचा चेंडू. दुसरी धाव घेत असताना डेंजर इंड दाबत होते चैतन्य मडवी. इथून तिसरा आद्रा बसला जाईल नवतरुण चिरली या संघाला. किरशी खरी किरीटा परी, किरशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिर हरा, करता शिवाजी राजा. 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 22 धावसंख्येवर तिसरा आद्रा चैतन्य मडबी. ही धाव घेणं गरजेचं होतं का, कारण त्याच्या बॅट मधून एक षटकार 2 चौकार आले होते आणि एक महत्वाचे विकेट मात्र मिळवलंय. चांगली इथं फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये क्षेत्ररक्षक होते प्रतीक गरत, सुंदररित्या फेकी केली आणि इथून मात्र एक महत्वाची विकेट त्याने मिळवलंय. आडव्या बॅटने खेळण्याचा इथून प्रयत्न केला जातो, तिथे प्रतीक गरत आले, सुंदररित्या चेंडू अडवला जातोय. इथून मात्र आता आणखी एकच धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागले गेले, त्या म्हणजे 2 षटकाचा खेळ समाप्त होत असताना प्रथम फलंदाजी करत असताना धावपटला धावा लागले गेल्यात नवतरुण चिरली या संघाच्या 23 धावा. पालखी मानाची वेताल देवाची, पालखी मानाची वेताल देवाची, सजवली काल्हेरच्या पोरांनी, सजवली काल्हेरच्या पोरांनी. गावसाला जमलाय पालखी चाल देवाच्या. 12 चेंडूचा ते खेळ समाप्त झालाय. धावपटला धावा लागल्या गेल्या, त्या म्हणजे 23 धावा. इथून तिसरं षटक हाताळण्यासाठी दीपेश करत. इथून तिसरं षटक शिवशक्ती धाकटी जुई संघ यंदाच्या हंगामामध्ये फार इम्फॉर्म मध्ये आहे. या मैदानामध्ये सातत्यानं बऱ्याचशा दिवसा होणाऱ्या स्पर्धेमध्ये तो खेळलाय. आणि दुसऱ्या बाजूला आपण नवतरुण चिरला सुद्धा पाहू शकताय. डावखुऱ्याचे फलंदाज ऋषिकेश पाटील बॅकफुटला गेले, बॉडी बॅलन्स केलाय आणि इथून मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर चेंडूला पाठवून दिलाय. इथून येतोय हा दणदणीत चौकार. चौकाराच्या सहाय्यानं धावपटला धावा लागल्या गेल्या 27 धावा. ऋषिकेश पाटीलच्या बॅट मधून एक चौकार आलाय. इथून धावा बनवायला लागतील. 4 षटकांमध्ये 50-55 धावा प्रवीण या मैदानामध्ये होतात. कारण कालचा जर विचार केला तर 89 धावांचा पाठला करत असताना काल वाल गावातील आकाश गरजची काय स्फोटक इनिंग साकारली होती. एका मॅच मध्ये 2 अर्धशतकी खेळी आपण पाहिल्या होत्या आणि इथून मात्र तसाच खेळ करावा लागेल नवतरुण चिरली या संघाला. ऋषिकेश पाटील इथून ऑन स्ट्राईकला आहेत. मोठा फटका खेळायचा होता, बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे, पण इथून जज करू शकत नाहीत. स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न करत होते, पण इथून मात्र एक धाव जोडली जाईल. एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागले गेले 28 धावा. या षटकातील आणखीन 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. ऑन स्ट्राईकला अक्षय पाटील हा मिडल ऑर्डरला नेहमी फलंदाज आलाय आणि सातत्यानं चिरले संघाला तारणहारता ठरलाय. इथून मात्र तसेच मोठे फटके खेळायला लागतील, पण समोर तेवढाच एक ताकदवर संघ आहे शिवशक्ती धाकटी जुई संघ.
या संघाने एक कारनामा केला होता आर के ट्रॉफी तरगरच्या मैदानामध्ये मेगा फायनल मध्ये मुरबी सारख्या बलाढ्य संघाला विदाउट कॉम्प्रोमाइज हरवलं होतं. हा रेकॉर्ड त्यांच्या नावावर राहिला होता आणि तोच मात्र त्या ध्येयाने आज खेळताना पाहायला मिळतील शिवशक्ती धाकटीजुईचे सर्व खेळाडू. इथून दीपेश करत समोर आहेत अक्षय पाटील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथून डीप पॉइंटच्या वरतून कव्हर रिजन मध्ये हा उडालेला झेल महत्वाचा होता कारण कॅच होती अक्षय पाटीलची ज्याला बाया म्हटलं जातं आणि टेनिस क्रिकेटमध्ये त्याने भाईगिरी गाजवलाय. ही कॅच खरं तर घ्यायला हवी होती. क्षेत्ररक्षक तिथे होते. प्रथमेश गरत वेट अँड वॉचच्या भूमिकेत त्यांना पाहू शकता आपण. इथून मात्र धावपटला धाबा 2 वाढल्या जातील. आपण धावपटावर पाहतोय तब्बल 30 धाबा. अक्षय पाटील मोठे फटके पाहायला मिळतील त्याच्या बॅटमधून का कारण चिर्ले संघ त्याच मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातोय. पण समोर आहे दीपेश गरत एक वेगवान गोलंदाज. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथून आपण पाहू शकताय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. हा झेल खाली मयूर होते. खरं तर प्रयत्न करायला पाहिजे होते पण इथून आणखीन एक जीवनदान 2 चेंडूवर उडालेले 2 झेल अक्षय पाटील याला पाहू शकताय. इथून मात्र आणखीन एक धाव आणि एकेरी धावेनिशी 31 धावा धावपटला लागले गेल्यात. मोठे फटके यावे लागतील. खरं तर फलंदाजांच्या बॅटमधून फार कमी धावा झाल्यात कारण दुसरे षटक जर पाहायला गेलं तर रोहित गरजचा प्रतिम राहिलाय. फक्त 7 धावा त्यांनी खर्ची केल्यात. धावपटावर आपण धावा पाहतोय तब्बल 31 धावा 31 रन्स. ऋषिकेश पाटील यावेळी चांगला फटका आहे. मिड ऑफ आणि कव्हर रिजन मध्ये खेळून काढलाय. युवराज सिंगची आठवण करून देणारा फटका. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. ऋषिकेश पाटीलने ठोकलाय हा चौकार. या चौकाराच्या साह्याने धावपटला धावा लागले जाते त्या म्हणजे 35 धावा 35 रन्स. चांगली बॅटिंग ऋषिकेश पाटीलच्या बॅट मधून होताना पाहायला मिळते. इथून अगदी खोलामध्ये अगदी यॉर्कर डिलिव्हरी पाहायला मिळते आणि इथून 18 चेंडूंचा इथं खेळ समाप्त झालाय. प्रथम फलंदाजी करत असताना नवतरुण चिर्ली संघाच्या धावपटावर धावा लागल्या गेले त्या म्हणजे 3 बाद 35 धावा. मैदानाच्या आतमध्ये बाहेरून कोणी जाऊ नका ही विनंती केली जाते आयोजकांच्या वतीनं. नाहीतर पॅनलाइज केलं जाईल. कुठल्याही संघाचा खेळाडू असू द्या विचारून जात जा विनंती केली जाते तुम्हाला. ही खरं तर वॉर्निंग आहे. आयोजकांना तुम्ही विचारून जात जा. 2 रात्री खरं तर बरेचसे कठोर नियम आहेत या स्पर्धेमध्ये. शेवटचं षटक गोलंदाजीतून सूरज गरत. अक्षय पाटील ऑन स्ट्राईकला आहेत. स्मायरा आशिष ठाकूर यांच्या वतीनं तब्बल 3 षटकारांसाठी 1000 रुपये दिले जातील. 3 चौकारांसाठी सुद्धा 1000 रुपये दिले जातील. स्मायरा आशिष ठाकूर यांच्या वतीनं आणि इथून मात्र अक्षय पाटीलच्या बॅट मधून सरळच्या दिशेनं लॉंग ऑन क्षेत्र क्लिअर केलं जात आहे. ठोकला हा ब्रँडेड षटकार. पहिला षटकार आलाय अक्षय पाटीलच्या बॅट मधून 41 धावा. आणखीन एक समोरच्या दिशेनं बॅक टू बॅक ठोकलाय. तेवढाच लॉंग आणि तेवढा स्ट्रॉंग अक्षय पाटील ब्रँडेड षटकार. षटकाच्या साह्यानं 47 धावा धावपटला लागल्या गेल्यात. आणखीन एक षटकार आला तर स्मायरा आशिष ठाकूर यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल अक्षय पाटील या फलंदाजाला. 47 धावा धावपटला लागले गेल्यात. या षटकातील आणखीन 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सूरज गरज इथं स्वागत केलंय अक्षय पाटील या फलंदाजांना. याच फलंदाजाच्या सुरुवातीला 2 झेल सोडल्या होत्या. या चुका आता मात्र सुधाराव्या लागतील शिवशक्ती धाकटीजुई या संघाला. आता इथून त्या झेल आठवत आहेत खरं तर स्मरणात कराव्या लागतात कारण हा तेवढा स्फोटक फलंदाज आहे. मिडल ऑर्डरला नेहमी येतो आणि एक स्वीट आणि चांगली पारी सातत्याने त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत असते. त्याला उशीर करू नका. लगेच
मॅच इथून सुरुवात करा, कारण आज इथून 10 संघ खेळताना पाहायला मिळतील. पहिल्या रात्रीमध्ये 4:30 वाजले होते, कालच्या रात्रीमध्ये 2:30 वाजले होते आणि आज मात्र लवकरात लवकर सामने खेळवायचे आहेत. आणि इथून आपण जाऊयात. धावपटला धावा लागल्या गेल्या 47 धावा. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न ऋषिकेशला थांबवले अक्षयनं. स्वतःवर नाराज असेल कारण हा फटका त्याला मात्र मोठा फटका खेळायचा होता, पण आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय. धावपटला धावा लागल्या गेल्या 47 धावा. या शेवटच्या षटकातील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुरुवातीला आपण सांगितलं होतं की या 4 ओव्हरमध्ये कमीत कमी 50-55 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. त्या धावा येताना दिसतात. खरं तर नवतरुण चेल्ली संघाच्या बाजूनं 47 धावा धावपटला लागल्या गेल्यात. खोलामध्ये होता, अगदी यॉर्कर, पायाची बोट दिसणारा चेंडू फेकलाय गोलंदाजानं. एक धाव इथून कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चालू आहे आणि इथून मात्र विकेट सॅक्रिफाय केली जाते. फलंदाज ऋषिकेश पाटील होतील धाव बाद. धावपटला धावा लागले 48 धावा. विकेट सॅक्रिफाय केले खरं तर ऋषिकेश पाटीलना, कारण शेवटचे हे चेंडू आहेत. यावेळी हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न केला जातोय. वाईट इस्लॉंग ऑनच्या डोक्यावरून सरळ चेंडू झालाय प्रेक्षकांच्या बेटीसाठी. अक्षय पाटीलच्या बॅटमधून येतोय आणखीन एक तडाखा. ठोकलाय षटकार. या षटकाराच्या साह्यानं धावपटला धावा लागल्या जातील त्या म्हणजे 54 धावा, 54 रन्स. अर्धषटक धावपटला लागले जाते. नवतरुण चेल्ली एकदा स्कॉट मधून जोरदार टाळ्या वाजवा. काय अफलातून खेळी अक्षय पाटीलच्या बॅट मधून पाहायला मिळते. तब्बल आतापर्यंत 3 षटकार त्यानं ठोकलेत. आणखीन या ओव्हर मधील शेवटचा चेंडू बाकी आहे. धावपटला धावा लागल्या 54 धावा. आणखीन एक तडाखा दिलाय. अक्षय पाटीलच्या बॅट मधून येतोय हा दर्जेदार षटकार. एक इनिंगचा इथे खेळ समाप्त झालाय. धावपटला धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 60 धावा आणि इथून मात्र 61 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे शिवशक्ती दागटीजू संघाला. दुसऱ्या सत्रामध्ये आपण ऐकूयात हिंदीतील राष्ट्रभाषेतील आमचे प्रवीणजी गायकर यांचा आवाज. तर बघा, दोन्ही टीमच्या नेक्स्ट मॅच असेल. सुरुंगपाडा टीमचे कॅप्टन आणि व्होडाफोन व्हाल तुम्हाला शेवटची पुकार असेल. दोन्ही कॅप्टन जर इथे उपस्थित झाले नाहीत तर इथे कमिटीच्या माध्यमातून तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावे लागेल याची नोंद घ्या. येस प्रवीण दादा. दरम्यान वळूया उपस्थित मान्यवर अतिथींच्या स्वागत सत्काराकडे. निश्चितच येणारा प्रत्येक पाहुणा हा आपल्यासाठी देवासमान आहे. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आणि त्या भारतीय संस्कृतीला अनुसरून आज उपस्थित असलेल्या मान्यवर व्यक्तींचं, मान्यवर पाहुण्यांचं शुभ स्वागत केलं जातं आहे. या सामन्यांचे मुख्य आयोजक मेघनाशेत प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब जासे आयोजित या रजनी क्रिकेट स्पर्धेचे मुख्य आयोजक भूषण म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सन्माननीय अतिथी सुनील दामोदर कांबळे साहेब यांचं शुभ सन्मान केला जातोय. मायाची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. तदनंतर या सामन्यांसाठी उपस्थिती म्हणून प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले शौर्य एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आनंद गंगाराम म्हात्रे यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. या साहेब आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे, कारण येणारा प्रत्येक पाहुणा हा लाख मोलाचा आहे आणि प्रत्येकाचा शुभ सन्मान, प्रत्येकाचा मान सन्मान होणं हे कर्मप्राप्त आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक भूषण म्हात्रे, जासे जिल्हा परिषद गण भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष भूषण म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आनंदजी म्हात्रे यांचा शुभ सन्मान केला जातोय. मायाची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचं शुभ स्वागत केलं जातोय. तदनंतर विनंती असेल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते के म्हात्रे यांना आपण देखील आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
के म्हात्रे यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. या स्पर्धेचे मुख्य आयोजक भूषण म्हात्रे यांच्या शुभ हस्ते के म्हात्रे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ज्यांचं विशेष प्रेम या विठ्ठल क्रिकेट क्लब आणि जासईच्या टेनिस क्रिकेटवरती राहिलं आहे. नेहमीच त्यांचं मोलाचं योगदान या जासई टेनिस क्रिकेटसाठी राहिलं आहे. असे आमचे सर्वांचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते के म्हात्रे यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. मायेचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना देखील सन्मानित केलं जाईल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू प्रवीण सर. तर प्रतीक 11 सुरुंगपाडा टीमचे कॅप्टन इथे उपस्थित झालेत. तर वोडाफोन वाल टीमचे कॅप्टन देखील उपस्थित झालेत. टॉस बॉक्स मध्ये जाऊया आपण. मान्यवरांच्या शुभास्ते प्रवीण दादा आता टॉस करूया पुढच्या लढतीचा. तर प्रवीण दादा आपण टॉस करून घ्या. तसेच आणखी एक मान्यवर व्यक्ती उपस्थित आहेत. या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले महेश ठाकूर साहेब यांचा देखील सन्मान केला जाईल. एक जासे गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि उद्योजक महेश ठाकूर साहेब यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. मायेची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब आयोजित या रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. विनंती असेल दोन्ही संघाच्या संघनायकांना नाणेफेकीसाठी आलेल्या दोन. तर या विभागातील एक ज्येष्ठ खेळाडू आणि या विभागामध्ये एक मोठं नाव ज्यांचं राहिलं असे रमाकांतजी घरत चिरलेचे यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. कारण त्यांचं देखील जासईच्या मैदानावरती आपण पाहिलेत, बऱ्याच वेळेला खेळ पाहिला आहे. जासई संघाविरुद्ध त्यांचा देखील खेळ पाहिला आहे. अतिशय बहारदार खेळ आणि बहारदार कामगिरी चिरलेच्या टेनिस क्रिकेटसाठी त्यांची राहिली आहे. त्यांचा देखील शुभ सन्मान मायेचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान केला जाईल. येणारा प्रत्येक पाहुणा हा लाखामोलाचा आहे आणि त्यांचा मानसन्मान इथं यथोचित मानसन्मान होत असताना विनंती असेल या स्पर्धेच्या आधारस्तंभ मुख्य आयोजकांपैकी एक शिरीषजी म्हात्रे यांना विनंती असेल की यापुढील सामन्याची नाणेफेक आपल्या शुभ हस्ते करून घ्यायची. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर थँक्यू प्रवीण सर. जाऊया मॅचच्या दिशेने. स्वराज्याचा ठसा उमटे तांदळाच्या कणाकणातून, भगव्याचा अभिमान फुलतो मावल्यांच्या मनातून. तिला मात्याचा सांगतो हर्षून, पुण्य लाभे 7 जन्माचे छत्रपती शिवरायांचे शिवचरण स्पर्श करून. पहली गेंद के ऊपर हवा में है, मौका बनेगा और क्या बढ़िया फील्डिंग. पहली गेंद के ऊपर बल्लेबाज को चलता बना दिया और पहला करारा झटका. प्रतीक घरत बैक टू द पवेलियन. थैंक यू. तो टॉस बिल्कुल यहां पर किया जा रहा है. तो राहुल घरत इनके लिए हर कैच के लिए सम्मानीय दीपेश ठाकुर साहब वाल इनके ओर से 200 रुपए का इनाम दिया जाएगा. तो चलते हैं मुकाबले की तरफ. जीतने के लिए 15.25 के औसत से 61 रनों का टारगेट रखा है. दागटी जुई टीम के सामने बल्लेबाजी करते हुए चिरले टीम की क्या धमाकेदार बल्लेबाजी अंतिम क्षणों में नजर आई और क्या कमाल का यहां पर क्रिकेट खेला और पहले ही मैच में 60 रनों का अंबार खड़ा कर दिया. 61 का पीछा करते हुए इस बार मिड ऑफ के ऊपर से खेला. फील्डर वहां पर आते हुए थोड़े से फंबल, लेकिन यहां पर दूसरे एक्शन में बढ़िया गेंद को पकड़ते हुए 1 रन बटोरा और इस 1 रनों के साथ खाता खोलती हुई दागटी जुई 11 टीम की रन संख्या पहुंचती हुई 1 विकेट के नुकसान के ऊपर 1 रन. यहां पर बात करेंगे ना तो निश्चित तौर पर विपुल कि लोग कह रहे थे कि पहले रात्रि में रन नहीं बन रहे थे. दूसरी रात्रि में तो प्रसाद ने मात्र रनों और चौकों और छक्कों की मोहर लगाई और आज की शुरुआती तीसरी रात्रि में भी दमदार शुरुआत नजर आती हुई यहां पर चिरले टीम के बल्लेबाजों की ओर से. गेंदबाज तैयार. इस बार जल्दी ही पिक किया था इस गेंद को. विकेट कीपर के पीछे थोड़ी सी खराब फील्डिंग जिसका फायदा मिला बल्लेबाज को और बिल्कुल यहां पर रन बटोरते हुए टोटल बात करेंगे 1 और 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 1 विकेट के नुकसान के ऊपर 2 रन. नेक्स्ट मैच बिल्कुल खेला जाएगा. यहां पर वोडाफोन वाल विपक्ष प्रतीक 11 सुरुंगपाड़ा. एक तरफ बात करेंगे वोडाफोन वाल टीम के सबसे मैन इन फॉर्म अतुल घरत 200 में मिलता है पाला और सबसे अहम किराएदार खिलाड़ी तौर पर जाना जाता है. उनका भी स्वागत करेंगे. इस बार अच्छी गेंद, टप्पे को थोड़ा सा पीछे रखा, कट करना चाहते स्क्वायर ऑफ द विकेट खेलने की कोशिश की थी. बल्ले और गेंद का संपर्क नहीं, डॉट बॉल की बिल्कुल यहां पर समाप्ति होती हुई. शुरुआत थोड़ी सी खराब है.
शुरुआत थोड़ी सी खराब है यहाँ पर बात करेंगे तो निश्चित तौर पर दागटीज 11 टीम के खिलाड़ियों की ओर से। इस बार शॉट अच्छा है, बल्ले के रडार में आई है और सीधा फेंक दिया स्क्वायर लेग सीमा रेखा बाउंड्री लाइन के बाहर। बिग मैन दीपेश घरत के बल्ले से यह पहला छक्का। हे आज चांदन चमचमते चांदन रातीला माझी हौलाई डुलते फुलवाची रातीला हे सन मोठा यो शिमग्याचा शिमगा है आमचे मानाचा। धन्यवाद डीजे। बिल्कुल यहाँ पर लग रहा होगा चिरले टीम को कि पहला विकेट सस्ते में लौटा है, अब पकड़ लग पाएंगे मुकाबले में, लेकिन जब तक बिग मैन दीपेश मैदान के अंदर है तब तक रनों की मोहर बनी जाएगी जुई टीम के लिए। ये लाइन थोड़ी सी देखना होगा अंपायर को, बिल्कुल ऑफ स्टंप से बिल्कुल नजदीक से जाती हुई और डॉट बॉल की यहाँ पर समाप्ति। पहले ओवर का खेल यहाँ पर समाप्त हो चुका है और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद 61 रनों का लक्ष्य का पीछा करना है। रन संख्या बनी है टोटल 8 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। अब जीतने के लिए बात करेंगे आने वाली 18 गेंदे और रन चाहिए 53 रनों की आवश्यकता। दरम्यानच्या काळात उपस्थित विशेष अतिथी ॲडव्होकेट प्रदीप मुंबईकर यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल। आपण या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलात जरूर, परंतु आपण आमचे जवळचे आपले मित्र स्नेही आहात आणि या स्पर्धेसाठी आपलं आगमन झालं, त्यानिमित्तानं आपलं देखील शुभ सन्मान। या स्पर्धेचे मुख्य आयोजक भूषण म्हात्रे, जासई जिल्हा परिषद गण जासई जिल्हा परिषद गण भाजप युवा मोर्चा अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते स्पर्धेचे मुख्य आयोजक भूषण म्हात्रे यांच्या वतीनं शुभ सन्मान केला जाईल। ॲडव्होकेट प्रदीप मुंबईकर, ज्यांना पिंट्या या नावानं आपण ओळखतो, आणि एक चांगले खेळाडू देखील आहेत आणि येणारे 19 ते 20 ला तुम्हाला VPL देखील पाहायला मिळेल आणि त्यांच्याच बंधू अर्थातच प्रवीण मुंबईकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन, त्यांचंही स्वागत करूया। तो बिल्कुल पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी है टोटल सिर्फ और सिर्फ 8। अब जीतने के लिए यहाँ पर 18 गेंदें बची है और 53 रनों की आवश्यकता। मैच थोड़ा सा फंसा हुआ है लेकिन मैच में जान डालने की कोशिश करेंगे दीपेश घरत और मयूर। दूर वाले छोर से गेंदबाजी में परिवर्तन, यहाँ पर गेंदबाजी के मार्ग पर कुणाल मडवी। करण मडवी की चर्चा करेंगे तो बिल्कुल ये चिरले के हैं और कम उम्र में व्यावसायिक क्रिकेट में बढ़िया योगदान दिया इस खिलाड़ी ने। गेंदबाज तैयार, हाफ ट्रैकर की बॉल ऑन साइड में नटराज स्टाइल में खेलने की कोशिश जरूर की थी लेकिन बिल्कुल यहाँ पर बल्ले और गेंद का संपर्क हुआ नहीं। डॉट बॉल की यहाँ पर समाप्ति होती हुई। यकीनन क्या बढ़िया गेंदबाजी, पहले ही मुकाबले में ताकतवर बल्लेबाजी की यहाँ पर शुरुआत की। तारीफ करेंगे अंतिम बल्लेबाज यानी कि अक्षय पाटिल की, जिस अक्षय ने अंतिम ओवर में 4 छक्के धागे और टोटल 27 रन ठोके इस बल्लेबाज ने। और क्या कमाल का क्रिकेट दिखाया और 61 रनों का लक्ष्य का पीछा करते हुए थोड़ी सी बैकफुट पर नजर आ रही है दागटीज 11 टीम, लेकिन अब नहीं तो कम नहीं। शिवशक्ति दागटीज 11 टीम थोड़ी सी पीछे हट रही है, लगाने होंगे बड़े छक्के तभी मैच बनेगा। हाफ पिच लाइन की बॉल थी, 38 सर्कल में जरूर फेंका था, खेला था इस गेंद को, डायरेक्ट हिट होता तो मामला बन सकता था लेकिन किस्मत को मंजूर नहीं था। बिल्कुल यहाँ पर खिलाड़ी रहेंगे सुरक्षित। तो अतुल घरत, यापा इनका भी आगमन हो चुका है, उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। दोस्तों पिछले 8 टूर्नामेंट में 0 पर आउट हुए, खाता नहीं खोला, फिर भी कप्तान ने उनके ऊपर जिम्मेदारी दिखाई है और इस जिम्मेदारी को बनाते हुए आज 200 रुपए में पाला मूली मैच होता है। बिल्कुल उसके ऑर्गेनाइजर अतुल, आपका स्वागत है। रन संख्या पॉजिटिव टोटल बात करेंगे सिर्फ और सिर्फ 9 रन, 52 रनों की अभी भी दरकरार है। देखते देखते गेंदें बिल्कुल समाप्त होती जा रही है और 16 गेंदों का खेल यहाँ पर बचा हुआ है। ये शॉट की तलाश है, ये शॉट की तलाश है, फेंक दिया मिड विकेट के ऊपर से, गेंद जाएगी सीमा रेखा के पार। बिग 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 तांडवी गलत चलत प्रवाह पावित स्थले गले विलंब लंबितां भुजंग तुंग मालिकां मट्ट 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 मन्निनाद वड्ड मर्वयं चकार चंड तांडवं तनोतु नः शिव हर हर शिव शंकर नीलकंठ गंगाधर। थैंक यू डीजे। बिल्कुल या स्पर्धेसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते के म्हात्रे यांच्या वतीने 1000 रुपयाची दंडराशी देणगी स्वरूपात आली। तसेच महेश नारायण ठाकूर यांच्या वतीनं 1000 रुपयाची दंडराशी देणगी स्वरूपात आली आहे। तसेच सुनील दामोदर कांबळे यांच्या वतीनं 2000 रुपयाची दंडराशी देणगी स्वरूपात आली आहे। मेघनाशेत प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब जैसे आपला आभार आहे, शतशरुणी आहेत। तो बिल्कुल और एक 4 रन आएगा और इसी के साथ 4 रनों की मदद से स्कोर मात्र बढ़ता हुआ। बात करेंगे टोटल 18 रन स्कोर कार्ड के ऊपर बनते हुए। क्या बढ़िया बल्लेबाजी यहाँ पर साकारते हुए बल्लेबाज। अभी भी 2 गेंदों का शेष खेल बचा हुआ है इस ओवर का और दीपेश घरत अगर इस तरीके की बल्लेबाजी करते रहे तो निश्चित तौर पर काफी अच्छा मौका मिलेगा बल्लेबाजी की और अपनी टीम को। 19 रन
तो 19 रन स्कोर कार्ड के ऊपर, 19 रन माफ कीजिएगा। बढ़िया यहाँ पर बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज क्या जबरदस्त दीपेश अपने कंधों के ऊपर जिम्मेदारियां बनाते हुए फिर से एक बार तैयार। राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाज कुणाल, बल्ले का बाहरी किनारा, मौका बनेगा इस बार। और जिस विकेट की तलाश होनी चाहिए थी वो विकेट मात्र मैदान से बाहर। दीपेश बैक टू द पेविलियन। थैंक यू कृपा, जिनकी मेरे ऊपर तेवर भी उन्हीं का वरदान है। शान से जीना सिखाया उसने, महाकाल महादेव उनका नाम है। आज सोमवार है, बिल्कुल हमारे शिव का वार है और निश्चित तौर आज सोमवार के दिन में रात्रि में ये तीसरी रात्रि है और निश्चित तौर पर यह पहला गर्माहट पैदा करने वाला मुकाबला जहां पर बढ़िया बल्लेबाजी हो रही है। अंतिम 13 गेंदों का खेल यहां पर बचा हुआ है और बात करेंगे तो निश्चित तौर पर 42, अभी भी 42 रनों की आवश्यकता है। यह गेंद निर्णायक होगी। विपुल, इस गेंद के ऊपर अगर नंबर आएगा 6 तो शायद एक ताकत बन जाएगी इस टीम की, लेकिन बल्लेबाज नहीं आते हुए रोहित, इस खिलाड़ी ने भी कम उम्र में टेनिस क्रिकेट के विश्व में बहुत बड़ा रुतबा कमाया। वो खिलाड़ी अब खेलने के लिए बिल्कुल नजर आते हुए। तारीफ करेंगे उतनी कम है कुणाल मडवी की। हालांकि 2 छक्के जरूर, 1 छक्का जरूर इनके ओवर में आया, लेकिन विकेट लेने की ताकत दिखाई और एक बड़ा झटका दीपेश, जो लगातार 2 छक्के धागे थे उस बल्लेबाज ने, 1 चौका आया था, उसी बल्लेबाज को मात्र लौट दिया और अपने टीम को संकट से बचाने का काम करते हुए राइट आर्म ओवर द विकेट। हाफ पिच लाइन की बॉल सीधा विकेट कीपर के दस्तानों में। वेरी गुड बॉलिंग, गुड कमबैक। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है और 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद शिव शक्ति धाकटी हुई 11 टीम का स्कोर है। टोटल 19 रन, आने वाली गेंदें होंगी अब 12 और जीतने के लिए 42 रनों की आवश्यकता। थैंक यू डीजे। चला स्पीड अप करा, उशीर घेऊ नका। तो राहुल घरत, बिल्कुल इनकी ओर से राहुल घरत के लिए हर कैच के लिए 200 रुपये का इनाम दिया जाएगा। सन्मान्य दीपेश ठाकूर इनके ओर से। जी स्पर्धा तुम्ही पाहता मित्रांनो, अर्थातच आमचे तुम्हा सर्वांचे लाडके मेघनादादा यांच्या आठवणीला उजाला देण्यासाठी ही स्पर्धा खऱ्या अर्थानं भूषण यांच्या माध्यमातून आणि ग्रामस्थ मंडळ जासई विठ्ठल क्रिकेट क्लब जासई यांच्या माध्यमातून तुम्ही ही नाईटची स्पर्धा खऱ्या अर्थानं पाहता। एक होता राजा, त्याची मोठी मित्रांची प्रजा, राजाचं कर्तव्य त्याने निभावलं, त्यांना त्यांच्या प्रजेला त्याने हृदयात सामावलं आणि प्रजेच्या सुखासाठी तो प्रत्येक लढाई लढला, प्रत्येकाच्या दुःखात सहभागी होऊन प्रत्येकाच्या हृदयात शिरला। संकट कुठलाही असो नेहमी देवासारखा धावत यायचा, सर्वांना मायेने पाहायचा। एक दिवस प्रजेसाठी वाईट दिवस उजाडला, नकलत वाईट प्रसंग घडला आणि आमचा राजा जीवन मृत्यूच्या खेळात हरला। त्याच्या जाण्याने प्रजा पोरकी झाली आणि सर्वांना रडायची वेळ आली। मेघनाथ मात्रे, या राजाची कमी नेहमी असेल। मेघाभाऊ, तुमचं स्थान हृदयात आमच्या प्रथम असेल। संपूर्ण जासई गावाला शोकाकुल वाढली आणि खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांचे लाडके आज मात्र मेघनाथ आमच्यामध्ये नाहीयेत, परंतु प्रत्येक क्षणाला तुमची आम्हाला नेहमी आठवण येत राहील। तो गेंदबाजी में परिवर्तन धुर वाली छोर से सुजीत पहली गेंद यार्कर का प्रयास किया था, लेकिन देखना होगा रन के लिए कोशिश कर रहे थे और ये जोखिम भरा रन। अंपायर की उंगली हुई आसमान में, व्हाइट बॉल शरीर से दूर फेंका था, रन मिलेगा लेकिन विकेट भी जाएगा मैदान से बाहर। ये तीसरा बड़ा झटका शिव शक्ति धाकटी जुई टीम के लिए। गावाची टीम दमदार, भारी खेळताना मैदानावर स्पॉन्सर मेघनाथ शेठ मात्रे आहे संघाचा मोठा आधार। नक्कीच खऱ्या अर्थानं ज्यांच्या नावानं तुम्ही ही स्पर्धा पाहता त्या अर्थात त्यांना नक्कीच भावपूर्ण श्रद्धांजली देऊया। स्पर्धेच्या वतीनं मेघनाथदादा मात्रे नेहमी सातत्याने प्रेम राहिले ते म्हणजेच जासे गावावरती, जासे संघावरती दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस म्हणून सातत्याने त्यांना संबोधलं जात होतं। तो बिल्कुल यहाँ पर बढ़िया विकेट मिला यहाँ पर गेंदबाज के लिए। व्हाइट बॉल जरूर है, फिर से एक बार तैयार। इस बार शॉट अच्छा है, ऑन साइड में एग्जीक्यूट किया है, दूर से फील्डर आएंगे, मिड विकेट में उठाएंगे, फील्ड करेंगे। 1 रन लेने का पर्याप्त समय था और इसे 1 रनों की मदद से रन संख्या पॉजिटिव टोटल बात करेंगे तो 21 रन। अभी भी जीत के लिए बात करेंगे, गेंदें बची है मैच यहाँ पर 11 और 40 रनों की, 10 चौके चाहिए और कम से कम बात करेंगे 7 छक्के अगर भागेंगे इन 11 गेंदों के ऊपर तभी यह मुकाबला बनेगा। वरना जो सपना लेकर आए थे ना स्वर्गीय मेघनादादा प्रतिष्ठान जासई की ट्रॉफी में, वो सपना आपका चकनाचूर हो सकता है। इतना आसान नहीं है कि 11 गेंदों में 7 छक्के दागना, फिर भी क्रिकेट है, अंतिम गेंद नहीं फेंकी जाएगी तब तक मैच का अनुमान लगाना भी ये गलत बात हो सकती है। फील्डिंग में लगातार थोड़ा सा परिवर्तन,
क्योंकि लेफ्ट हैंडर और राइट हैंडर बल्लेबाज मैदान के अंदर है और इसकी वजह से थोड़ा सा फील्डिंग में परिवर्तन करना भी जरूरी होता है। और जैसे जैसे राइट हैंड लेफ्ट हैंड कॉम्बिनेशन स्ट्राइक रोटेट होगा वैसे वैसे फील्डिंग में हर गेंद के ऊपर परिवर्तन करना पड़ेगा। राउंड विकेट आए थे इस बार, गेंदबाज अंपायर का व्हाइट बॉल का इशारा लगभग देखा जाएगा तो इस ओवर में ये दूसरी व्हाइट बॉल आती हुई और व्हाइट की मदद से रन संख्या आगे पहुंचती हुई 22 रन, टोटल 61 रनों का टारगेट है। अभी भी जीत के लिए बात करेंगे, 11 गेंदे 39 रनों की यहां पर आवश्यकता। इस बार उठाने की कोशिश की थी लेकिन बल्ले और गेंद का बिल्कुल संपर्क नहीं है, डॉट बॉल की समाप्ति। अगर इस तरीके की बल्लेबाजी चलती रहेगी ना विपुल, तो ये मैच से हाथ धोना पड़ेगा शिव शक्ति दागटुजुई 11 टीम को। तो विनोद राम पाटिल साहब गावठान दहागांव विभाग कांग्रेस अध्यक्ष, उनका भी तहे दिल से स्वागत करते हैं, उनसे भी गुजारिश करते हैं आइए मंच पर, आपका भी हार्दिक हार्दिक स्वागत है। तो दादा आइए, विनोद दादा आपका हार्दिक स्वागत है। ये भी इस गेंद वाइड होगी, लगातार गेंदें खराब फेंक रहे गेंदबाज। चलिए विपुल, अच्छी बात है शिव शक्ति दागटुजुई टीम, माफ कीजिएगा चिरले टीम के लिए कि इनके पास रन बहुत है, इसीलिए वाइड गेंदें फेंक रहे हैं। अगर यहाँ पर रन कम होते ना तो ये वाइड की कीमत आपको चुकानी पड़ सकती थी, लेकिन फिर भी प्रयास जारी है शिव शक्ति दागटुजुई 11 टीम के बल्लेबाजों की ओर से, लेकिन इस प्रयास में कामयाब होना भी जरूरी है। देखिए जो बड़े बड़े स्ट्रोक है ना वो नहीं कर पा रहे, सिर्फ सिंगल आते गए। इस पारी में दीपेश अगर बल्लेबाज छोड़े ना तो किसी भी बल्लेबाज ने चौका नहीं लगाया, छक्का नहीं लगाया। दर्शक देख सकते हैं आप काफी मात्रा में चारों तरफ यहाँ पर नजर आते हुए, उन सभी दर्शक माई बाप का हम तहे दिल से स्वागत करते हैं। विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्लब झांसी, स्वर्गीय मेघनादत्ता प्रतिष्ठान 11 इस ट्रॉफी में, स्वर्गीय मेघनादत्ता प्रतिष्ठान ट्रॉफी झांसी में आपका हार्दिक स्वागत करते हैं, जहां पर आज की तीसरी रात्रि यहां पर खेली जा रही है। यॉर्कर का प्रयास, हेलीकॉप्टर लुक देने का प्रयास भी किया था लेकिन पूरी तरीके से बल्लेबाज खा गए चकमा। और देखते देखते इस ओवर की बात करेंगे तो तकरीबन 4 गेंदें समाप्त हो चुकी है। भले ही इस गेंदबाज ने 3 वाइड गेंदें फेंकी हो, लेकिन बल्लेबाज के ऊपर प्रतिबंध लगाने का काम बिल्कुल यहां पर करते हुए, सटीक मारा करते हुए। इस बार भी नटरा स्टाइल में खेलने की कोशिश, लेग स्टंप से बाहर, लगभग देखा जाएगा तो चौथी गेंद वाइड आती हुई इस ओवर में। इसी वाइड की मदद से रन संख्या पहुंचती हुई टोटल 25 रनों के ऊपर। अब रन और गेंदों के बीच में फासला 8 गेंदें बची है, 36 रनों की आवश्यकता, यानी कि 6 छक्के चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए। 6 चाहिए थे, उनमें से पहला तो आ चुका है, गेंद सीमा पार, 6 रन। एक मी बापाचा रुबाब माझा राजाचा, किसन कन्हैया पोरींचा पण दिवाना माझे राणीचा। धन्यवाद डीजे। 6 रनों की मदद से रन संख्या पहुंचती हुई टोटल बात करेंगे यहां पर 31 रनों के ऊपर। इस बार भी बड़ा शॉट मारने की कोशिश जरूर की थी, लेकिन बिल्कुल यहां पर 1 ही रन मुकम्मल। अंपायर का लेग बाइस का इशारा, इसी 1 रनों की मदद से रन संख्या पहुंचती हुई टोटल 32 रन, 3 विकेट के नुकसान के ऊपर। अब गेंदें मात्र बची है टोटल 6 और चाहिए 29, 5 छक्कों की जरूरत। पोरी तू सपनात येना, आपले जुने जाग्यावर भेटना। पोरी तू सपनात येना, आपले जुने जाग्यावर भेटना। अगं बोट दिसी आलू काल ना पुरी तुझ्या घालवलास काल। दरम्यानच्या काळात आदित्य यशवंत घरत यांचं इथं शुभागमन झालंय। त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत केलं जाईल। तर थँक्यू प्रवीण दादा। आदित्य साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन, त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया। बिल्कुल आज वोडाफोन वाल में इन एक्शन में आज नजर आएंगे अतुल गरत। 200 रुपए टिकट है, तुरबा और मंडप को आती है शोभा। आज मात्र वो दहाड़ेंगे जरूर, मौका है, दस्तूर है इनके पास, आज नहीं छोड़ेंगे, तोड़ेंगे वो गेंदबाजों को। तो इस बार हवाई सफर करने की कोशिश सीधा फील्डर के दस्तानों में और यहां पर विकेट जाएगा पहली गेंद के ऊपर। बैट्समैन आउट होंगे यहां पर रोहित। बैक टू द पैविलियन। गाडी घुंगराची आली, थैंक यू डीजे। बिल्कुल सूरज घरत नए बल्लेबाज मैदान के अंदर आते हुए काफी अच्छा प्रयास कर रहे थे। क्या वही टीम है था शिव शक्ति दागटुजुई जिन्हें पेंदर की डे की टूर्नामेंट में काफी दमदार प्रदर्शन किया था। 5 ओवर में लगभग 90 के आसपास स्कोर बनाया था। आज मात्र रजनी में, ये रात्रि में टूर्नामेंट खेली जा रही है और ऐसे हालातों में
चिरले 11 टीम उनके ऊपर थोड़ी सी तगड़ी फाइट करती हुई थोड़ी सी हार भी होती हुई, और इस मैच में शिव शक्ति धाकटी जुई 11 टीम थोड़ी सी बैकफुट पर नजर आती हुई। अब तो मुकाबला पूरी तरीके से खुला हो चुका है, क्योंकि बची हुई 5 गेंदें और जीतने के लिए यहाँ पर 29 रनों की दरकरार है। प्रयास अंतिम क्षणों तक बना रहेगा, जिसकी वजह है कि शुरुआती ओवर के बल्लेबाज थे प्रतीक से शुरुआत अच्छी नहीं मिली, मयूर से उम्मीदें थी, वो भी कुछ नहीं कर पाए, और इस बार गेंद को खेल दिया लॉन्ग ऑन के रीजन में उठाएंगे फील्डर। तब तक यहां पर बल्लेबाज के पास बिल्कुल 1 रन लेने का पर्याप्त समय था, और इस 1 रनों की मदद से रन संख्या आगे पहुंचती हुई टोटल 33 रनों के ऊपर। जैसा मैच चाहिए था पहला, वो दर्शकों को देखने को मिला नहीं। पूरी तरीके से ये एक तरफा ये मैच यहाँ पर नजर आता हुआ, और क्या बढ़िया यहाँ पर जीत के तगार पर नजर आती हुई चिरले 11 टीम। अंतिम 4 गेंदों का खेल बचा हुआ है, और जीतने के लिए यहाँ पर 28 रनों की आवश्यकता है। इस बार अच्छी गेंदबाजी, लेकिन पड़ने के बाद बिल्कुल ऑफ स्टंप से बाहर जाती हुई। अंपायर का वाइड बॉल का करार। देखिए परेशानी बढ़ रही है, विपुल बात करेंगे ना तो चिरले टीम के गेंदबाज होगी, ये वाइड आपको थोड़े से रोकने होंगे, क्योंकि अगला जब मुकाबला आप खेलेंगे ना तो इनसे बचे रहना आपको बहुत जरूरी होगा। इस बार कोई रन नहीं है, रन की तलाश में थे खिलाड़ी, कुछ आगे ज्यादा दौड़ गए थे, लेकिन पूरी तरीके से यहाँ पर डॉट बॉल की समाप्ति। स्कोर मात्र वही के वही रुका हुआ। अब गेंदें बची है, टोटल बात करेंगे 3 और 27 रनों की आवश्यकता। अब छक्का नहीं, 7 नहीं, 8 नहीं, अब प्रत्येक गेंद के ऊपर 9वां चाहिए। लेकिन चलिए जाते जाते संघर्ष जरूर करेगी शिव शक्ति धाकटी जुई टीम के बल्लेबाज। यहाँ पर आमिश के बल्ले से आता हुआ दंदनाता हुआ 6 रन। आई माझी कुली कुली गो, आई माझी कुली कुली, आई माझी सर्वानु भाकर। तो बिल्कुल चिरले टीम की अगर बात करेंगे तो राहुल भाई खरत ये पुरस्कार करते हैं इस टीम के, और बिल्कुल कैच के लिए दीपेश के लिए फिर से एक बार 500 रुपए का इनाम। राहुल घरत, माफ कीजिएगा, राहुल घरत के लिए दीपेश इनके माध्यम से ऑन साइड में गेंद को फेंका है जरूर, फील्डर है वहां पर मौजूद, उठाएंगे, फील्ड करेंगे, 1 रन जरूर मुकम्मल। अंतिम गेंद बची है और इसके बाद तैयार रहिए। सुरुंगपाड़ा टीम के कप्तान ने पहले टॉस जीता है, और ये मैच समाप्त होने के बाद तुरंत आपको मैदान के अंदर लाइन अप करके प्रस्थान करना है, जहां पर आज के रात्रि का दूसरा मुकाबला खेलना होगा। क्योंकि भूषण जो मजा चाहिए थे बिल्कुल वो गई है मुकाबले से, एक तरफा ये मैच नजर आता हुआ। इसी के साथ आज के रात्रि की तीसरी रात्रि की पहली जीत अपने नाम पर करती हुई चिरले 11 टीम हार्दिक हार्दिक अभिनंदन एंड हार्ड लक शिव शक्ति 11 धाकटी जुई। तो मैन ऑफ द मैच का अवार्ड हमारे साथी स्कोरर जरूर बता पाएंगे।